कोकणातली स्थिती अशी आहे की या ठिकाणी मात्र जो शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, अर्थात इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार होते, म्हणजे विरोधात असं नव्हतं की विरोधात सुद्धा शिवसेना होती, विरोधात भाजप होती, विरोधामध्ये त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट होता। मात्र त्या दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड दोन्हीही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पराभव पत्करावा लागलेला आहे। त्याचा फटका हा आपल्याला इथे पाहायला मिळतोय की कोकणामध्ये महाविकास आघाडीचं लीड हे अवघ 10 जागांवर पाहायला मिळतं विधानसभेच्या, आणि तेच महायुतीचं लीड जे आहे ते 26 जागांवर पाहायला मिळतं। म्हणजे त्याच्यामध्ये अर्थात पुन्हा एकदा भाजपचा परफॉर्मन्स हा कदाचित चांगला असेल, शिंदेच्या शिवसेनेचा चांगला असणार आहे, आणि हे कोकण म्हणजे याच्यामध्ये आपण ठाणे आणि कोकणातलं जो पट्टा आहे तो पकडतोय। म्हणजे याच्यामध्ये ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, याच्यामध्ये पालघर आहे, याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे आणि भिवंडीचा पट्टा आहे। हे सगळं मिळून हा कोकण पट्टा तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये 26 मध्ये महायुतीने लीड घेतलेला आहे। याच्यामध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यांचाच मोठा हातभार आपण म्हणू शकतो सर, आणि अर्थात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी जी लीड घेतलेली आहे त्याचा माझ्या मते खरं तर हा उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा आहे कोकणचा सगळा भाग। कारण ओरिजिनली असं म्हटलं जायचं की कोकण हा शिवसेनेचा गड, पण कोकणामधल्या गडामध्ये त्यांना म्हणावं तसं त्यांना यश त्या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळत नाही। त्यांचं जी परिस्थिती 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेची झालेली होती, ऑलमोस्ट तशा पद्धतीची परिस्थिती आपल्याला कोकणामध्ये आज लोकसभा निवडणुकीनंतर सुद्धा बघायला मिळते। म्हणजे उद्धव ठाकरेंना म्हणजे त्यांच्या शिवसेनेसाठी खरं तर काम करण्याची जागा कुठली असेल तर ती कोकणची जागा आहे, आणि हे फक्त नंबर्स त्याच्यामध्ये दिसतात एवढंच नाहीये। 26-10चा फरक आहे तो तर मुद्दा आहेच त्याच्यामध्ये, पण जर आपण बघितलं तर कल्याणचा लोकसभा मतदारसंघ त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांचा विधानसभा मतदारसंघ सोडला तर इतर 5 मतदारसंघामध्ये महायुती विधानसभेमध्ये महायुती आघाडीवरती आहे। म्हणजे भाजप आपला मतदारसंघ रिटेन करताय, शिंदेंच्याकडे जो मतदारसंघ ते रिटेन करतायत, MNS मनसे आपला मतदारसंघ राजू पाटील रिटेन करतायत। ठाण्यामध्ये सर्व मतदारसंघामध्ये महायुतीला लीड त्या ठिकाणी बघायला मिळतोय। 3 भाजपचे मतदारसंघ आहेत, 3 शिंदेचे मतदारसंघ आहेत, त्या सगळ्या मतदारसंघामध्ये व्यवस्थित लीड हा त्यांना आहे। म्हणजे तिकडे खरं तर त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे की त्यांना असं वाटायचं की खालचं कॅडर आमच्या बरोबरती आहे, खालचा मतदार आमच्या बरोबर आहे, पण तिथे मात्र तो मतदार शिंदेबरोबर गेलेला स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। तिकडे शिंदेचं पारडं पूर्णपणे जड आहे। म्हणजे भाजपने किती दावा केला की आमच्यामुळे शिंदेना तिकडे लीड मिळाला असेल, पण शिंदेचे म्हणून जे स्वतःचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांमध्ये शिंदेना व्यवस्थित लीड त्यांच्या निशाणीवरती त्यांना म्हणजे शिवसेना म्हणून त्यांना पडलेली आपल्याला मतं बघायला मिळत आहेत। दुसरा इंटरेस्टिंग भाग जो आहे तो रत्नागिरी सिंधुदुर्गचा आहे की जिथे नारायण राणेंनी त्यांच्या स्वतःच्या कोर भागामध्ये म्हणजे तिकडे तर ज्याला आपण म्हणतो ना बायफर्केशन, सिंधुदुर्ग जिल्हा राणेंचा प्रभाव हे स्पष्ट त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला, आणि रत्नागिरी जिल्हा शिवसेनेचा प्रभाव हे आपल्याला स्पष्ट चित्र त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या 3 मतदारसंघामध्ये राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण या 3 मतदारसंघामध्ये शिवसेनेने लीड त्याकडे घेतला होता म्हणजे विनायक राऊतांनी, पण तेच शिवसेनेचा स्वतःचा मतदारसंघ कुडाळ, वैभव नाईक तिकडनं नारायण राणेंना विधानसभेत हरवून निवडून आलेले होते, त्यांच्या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांनी ऑलमोस्ट 20 ते 30 हजाराचा लीड, 25 ते 30 हजाराचा लीड त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये घेतलेला बघायला मिळाले। 79,000 नारायण राणेंना मतं पडली आणि 53,000 विनायक राऊतांना त्या ठिकाणी मतं पडली आहेत। याचा अर्थ काय आहे तर ठाकरेंचा कोर भाग जो आतापर्यंत मानला जायचा त्या कोर भागामध्ये म्हणजे ठाणे जिल्हा असेल, रत्नागिरी जिल्हा असेल, रत्नागिरीमध्ये लीड आहे त्यांच्याकडे पण कमी लीड आहे। उदय सामंतांच्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी लीडवरती आहे म्हणजे विनायक राऊत त्या ठिकाणी लीडवरती आहेत। पण सिंधुदुर्ग जिल्हा असेल की जिथे नारायण राणे असताना सुद्धा महत् प्रयासांनी त्यांनी पुन्हा एकदा आपल्याकडे ते विधानसभेचे मतदारसंघ तिकडे 2-2 मतदारसंघ जिंकलेले होते, त्या मतदारसंघामध्ये त्यांचा लीड गेलेला बघायला मिळतोय। रायगडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। रायगडमध्ये सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा जो भाग आहे ना तो महाविकास आघाडीकडे आणि जो सिंधुदुर्गचा भाग आहे तो राणेंकडे गेलेला असं त्याचं बायफर्केशन झालेलं आहे। म्हणून आणि त्याच्यावरनं सुद्धा तक्रारी आहेत म्हणजे राणेंकडनं हा तक्रारीचा सूर आलाच की उदय सामंत यांच्याकडनं आम्हाला म्हणावी तशी साथ मिळाली नाही। बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये कसं उदय सामंत उभे राहिले तर उदय सामंत उभे राहिल्यानंतर चित्र काय असेल, त्यांच्याकडे त्या तोडीचा कॅन्डिडेट असेल का विधानसभेमध्ये, हे पण मुद्दे त्याच्यामध्ये चर्चेला नंतर येणारच आहेत ना। त्याच्यामध्ये मुळात मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंचा कोर भाग त्यांना जो वाटायचा की हे आमचं शिवसेनेचं मूळ स्थान आहे, तिकडनं आम्हाला मोठ्या प्रमाणात हे मिळेल वगैरे,
तशा पद्धतीचा फायदा हा काही उद्धव ठाकरेंना या ठिकाणी मिळताना आपल्याला बघायला मिळत नाहीये. रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा जो काही महाविकास आघाडीला लीड मिळालेला आहे तो अत्यल्प लीड आहे खरं बघायला गेलं तर, पण मॅक्झिमम लीड त्यांना जो मिळालेला आहे तो भास्कर जाधव यांच्या विधानसभा मतदारसंघामधनं मिळालेला आहे. आणि तो भास्कर जाधव यांचा वैयक्तिक लीड सुद्धा आहे असं आपण त्याच्यामध्ये म्हणू शकतो. आणि योगेश कदम जे शिंदे गटाचे आमदार आहेत त्यांच्या इकडनं रामदास कदम यांचा जो काही नाराजीचा फटका तटकऱ्यांना बसला असेल असं पकडूया आपण त्याच्यामध्ये, पण तोही अत्यल्प 6-7 हजाराचा लीड आहे. बाकी इतर सर्व मतदारसंघामध्ये शिंदेच्या आमदारांच्या सर्व मतदारसंघामध्ये सुनील तटकरेंना व्यवस्थित लीड मिळालेला आहे. सुनील तटकरे यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये पण तो लीड आपल्याला बघायला मिळालेला अदिती तटकरे यांच्या मतदारसंघामध्ये तो व्यवस्थित 41 हजाराचा लीड आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतोय. म्हणजे कोकण ही खरं तर महाविकास आघाडीपेक्षा सुद्धा उद्धव ठाकरेंना धोक्याची घंटा आहे. कारण इथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचं अस्तित्व नगण्य आहे. इकडची लढाई ज्या पद्धतीने विदर्भातली लढाई मूळतः ही काँग्रेसची लढाई होती, बाकी लोकांचा थोडा बहुत हातभार असेल, तशी कोकणची लढाई ही मूळतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लढाई होती, त्यांच्या पक्षाची लढाई होती. तिकडे ते वीक पडलेले आहेत हे चित्र याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला समोर येताना दिसतंय. उद्धव ठाकरेंना जे सिंपथी ज्या पद्धतीने शरद पवारांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांना क्लिअरली मात दिलेली आपल्याला बघायला मिळते, तशा पद्धतीच्या ची मात ही उद्धव ठाकरेंच्या मतदारसंघांमध्ये किंवा शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये महायुतीला उद्धव ठाकरेंना देता आलेली नाही. ही वस्तुस्थिती सुद्धा आपल्याला कोकण सारख्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते. मुंबईमध्ये तर चित्र अजूनही इंटरेस्टिंग होऊन जातं. नक्कीच. आणि हे कुठलेही असे मतदारसंघ नाही आहेत की ज्याच्यावर दावे खूप होते किंवा म्हणजे युतीच्या बाजूने जरूर होते की रत्नागिरी सिंधुदुर्ग कोणाकडे जाणार, मात्र मवियामध्ये याच्यातनं कुठल्या जागेवर वादच नव्हता, कुठल्याच जागेवर वाद नव्हता. सगळ्या जागा देऊन टाकण्यात आलेल्या होत्या. भिवंडी एक सोडली आणि तो सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीला वाटला. त्यांनी स्वतःहून हे आपल्याकडे घेतलेले आहेत हेच सांगून की हे आमचे बॅस्टियन्स आहेत, म्हणजे आपण म्हणतो जे हे आमचे गड आहेत हे सांगून घेतलेल्या या जागा आहेत. याच्यावर ना काँग्रेस ना राष्ट्रवादी शरद पवार गट कोणीही दावे केलेले नव्हते, कुठलीही भांडणं नव्हती. तरी सुद्धा या जागांवर मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या पदरी ही खूप मोठी निराशा आलेली आहे. आणि म्हणून कोकणातनं मात्र आपल्याला पाहायला मिळतं की महाविकास आघाडी ही अवघ्या 10 जागांवर लीड घेते.